अरे नाशिक मधली हजारो झाडं तोडणार आहेत. तुला बरेच जण ओळखतात ना, तू सपोर्ट कर ना नाशिककरांना. नाशिक मध्ये ना, मी नाशिकचा नाहीये. अरे पण वृक्षतोड कुठेही झाली तरी ती चुकीचीच आहे ना. अरे मी अभिनेता आहे, मोठा क्रिएटर आहे, लाखो फॉलोअर्स आहेत माझे. मी असं कोणाच्या विरोधात जाऊ नाही शकत पोस्ट वगैरे टाकून. अरे आम्हाला पॉलिटिकल कनेक्शन सांभाळावे लागतात. सगळ्यांना कसं गोडी गुलाबीनी जपून ठेवावं लागतं. तुम्ही आहात ना सामान्य लोक, तुम्ही बघा ना. आम्ही सामान्य लोकच लढतोय अरे तपोवनासाठी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. संत तुकाराम महाराज. वृक्षांशी माणसाचं असलेलं अतूट नातं संपलंय आता. ते जिवंत करावं लागेल. मी नाशिकचा नाहीये, पण मी महाराष्ट्रातला आहे. आणि नाशिक हे महाराष्ट्रातलं एक सुंदर शहर आहे. आणि तपोवन ही नाशिकची जीवन संजीवनी आहे, जिथे वृक्षतोड होणार आहे कळलं आणि वाईट वाटलं. कुंभमेळ्यासारख्या पवित्र गोष्टीला आमचा विरोध नाहीच आहे, पण हजारो प्राणी पक्ष्यांना पोचणाऱ्या, कित्येक जणांचा आश्रय असलेल्या, निसर्गाचा समतोल राखणाऱ्या त्या वृक्षतोडीला आमचा विरोध आहे. साधू संतांना भौतिक सुखाची अपेक्षा नसते. किमान एकदा त्यांना तरी विचारा, त्यांना हे वृक्षतोड मान्य आहे का? मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना, माझ्या चाहत्यांना सर्वांना विनंती करतो की या वृक्षतोडीला विरोध करा. आपण महाराष्ट्रातले आहोत, महाराष्ट्र आपला आहे. आणि हे जे महाराष्ट्रात बाहेरच्या राज्यातनं लोक नोकरी करायला येत आहेत, इथे नोकरी करतायत, इथे पैसा कमवत आहेत, नंतर ते त्यांच्या गावी निघून जाणार आहेत. पण आपल्या पिढ्यानं पिढ्या या महाराष्ट्रातच जन्माला येणार आहेत आणि इथेच राहणार आहेत. आणि त्यासाठी आपल्याला महाराष्ट्रातली ही माती जपायची आहे, झाडं जपायची आहेत, पर्यावरण जपायचं आहे. आणि आपल्याला तपोवन नावाचं एक सुंदर स्वर्ग सुद्धा जपायचं आहे. अभिनेते आणि इन्फ्लुएन्सर्सना माझी एकच रिक्वेस्ट आहे की पूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला जे भरघोस प्रेम मिळतंय, लाईक्स मिळत आहेत, व्ह्यूज मिळत आहेत, यामध्ये नाशिककर पण आहेत हे विसरू नका. आज ते वृक्षतोडी विरोधात उभे राहिलेले आहेत. आपल्या एका स्टोरी पोस्टमुळे जर का त्यांना थोडासा सपोर्ट मिळणार असेल तर तो करा. आणि मी पुन्हा तेच सांगेन, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगाच्या विरोधात जायची ना माझी हिंमत आहे, ना माझी लायकी आहे. आणि म्हणूनच ह्या लढ्यामध्ये माझा छोटासा हातभार आहे. आणि हेच सांगण्यासाठी हा ऊर्जितमचा 16वा एपिसोड आहे.